नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण सध्या तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची। आतापर्यंत घटक क्रमांक 16 पर्यंतचा सर्व भाग आपण पाहिलेला आहे। सध्या सुरू आहे घटक 16 आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 16.2 जो वर्तुळ या घटकावर आधारित होता हा पाहिलेला आहे। त्यातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 16.3 की जो वर्तुळ या घटकातील शेवटचा स्वाध्याय आहे। आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। कोणताही घटक, कोणताही स्वाध्याय, कोणताही प्रश्न आपला मिस होणार नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला, त्याचबरोबर आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स देखील देत चला आणि या व्हिडिओज आपल्या मित्रांना देखील शेअर करत चला। स्वाध्याय 16.3 मधील पहिला प्रश्न पाहतोय आपण आणि पहा काय आहे तो प्रश्न। एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल हे विचारलेलं आहे। हे एक आहे वर्तुळ आणि या वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे 135 अंश। हा कोन दिलेला आहे 135 अंश आणि याच्या संगत असणाऱ्या विशाल कंसाचं माप आपल्याला विचारलेलं आहे। आपल्याला माहित आहे केंद्रीय कोनाचं माप आणि संगत वर्तुळ कंसाचं माप हे समान असतं, म्हणजेच या ठिकाणी 135 अंश या केंद्रीय कोनासमोरील कंसाचं माप देखील किती असणार आहे, 135 अंशच असणार आहे। आपल्याला विचारलेलं आहे ते म्हणजे संगत विशाल वर्तुळ कंसाचं माप। हा जो विशाल वर्तुळ कंस आहे याचं माप काढायचं आहे आणि आपल्याला माहित आहे पूर्ण वर्तुळाचं माप जे आहे ते असतं 360 अंश। मग या विशाल वर्तुळ कंसाचं जर माप काढायचं असेल तर 360 मधून हे 135 अंश जे आहेत हे वजा करावे लागतील। ही वजाबाकी केल्यानंतर 10तून 5 गेले राहिले 5, इथं राहिले 5तनं 3 गेले 2 आणि 3तनं 1 गेला राहिले 2, 225 अंश। म्हणजेच हा जो विशाल वर्तुळ कंस आहे याचं माप असणार आहे 225 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। सोपा असा स्वाध्याय आहे आणि लगेचच होणार आहे, छान लक्ष द्यायचंय। आधी प्रश्न स्वतः सोडवून पाहायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे लगेचच चेक करायचं आहे। आकृतीत कंस BXC एकरूप कंस BYC पहा, BXC हा जो कंस आहे BXC हा आणि खालचा BYC हे दोन्ही एकरूप आहेत। एकरूप आहेत याचाच अर्थ काय, तर त्यांचं माप किती असणार आहे 180 अंश आणि 180 अंश। का तर संपूर्ण वर्तुळाचं माप जे आहे ते 360 अंश असतं, म्हणजे हे दोन्ही काय झाले अर्धवर्तुळ कंस आहेत। पुढे विचारले तर मेजर अँगल BAC बरोबर किती। आपल्याला BACचं माप काढायचं आहे। हा BAC या कोनाचं माप काढायचं आहे। आत्ताच पहिला आपण दोन्ही जे कंस आहेत ते 180 अंश 100 अंश आहेत, म्हणजेच हा BC जो आहे तो असणार आहे व्यास, कारण हे दोन्ही कंस एकरूप आहेत। म्हणजेच वरचा जो आहे तो अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंसामध्ये असलेला जो कोन आहे तो किती असतो 90 अंशांचा असतो। आपल्याला विचारले मेजर अँगल BAC बरोबर किती, तर BAC हा असणार आहे 90 अंशांचा, म्हणजेच काटकोन, आणि 90 अंश असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। लॉजिक लावावे लागतात काही ठिकाणी की कंस एकरूप दिले, वर्तुळात जर 2 कंसांपासूनच वर्तुळ तयार होते आणि ते 2 कंस एकरूप आहेत म्हणजेच ते अर्धवर्तुळ कंस असणार आहेत। एवढं साधं सोपं लॉजिक होतं। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा दिसतोय आपल्याला चक्रीय चौकोनावर आधारित प्रश्न। चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे। चक्रीय चौकोन 4ही शिरोबिंदू वर्तुळावर असणारा चौकोन। मेजर अँगल BAD बरोबर 75 अंश, हा 75 अंश दिलाय। मेजर अँगल ADC बरोबर 85 अंश, हा 85 अंश दिलेला आहे। आणि अँगल ABC आणि DCB दुभाजक, या कोनाचा दुभाजक आणि या कोनाचा दुभाजक परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात, परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात।
तर मेजर अँगल BOC बरोबर किती हे विचारले. या BOCचं आपल्याला माप काढायचं आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू वगैरे काही दिलेला नाही, तरी पण हे काढू शकतो. कसं? चक्रीय चौकोनाच्या गुणधर्माचा वापर करून. पहिली गोष्ट, हा कोन दुभाजक आहे म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप असणार आहेत. हा कोन दुभाजक आहे म्हणजे हे दोन कोन देखील एकरूप असणार आहेत. सुरुवातीला काय करूया, पूर्ण मोठ्या कोनांचं माप काढून घेऊ. हा जो कोन आहे मेजर अँगल ABC, हा मेजर अँगल ABC जो आहे तो बरोबर किती असणार आहे, तर हा B कोन आणि हा D कोन हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत आणि सम्मुख कोनांची बेरीज किती असते, ती असते 180 अंश. आणि मग यापैकी एक जर 85 असेल तर हा किती असेल, 180 वजा 85, 180 अंश मायनस 85 अंश म्हणजेच हे किती येणार आहे, 95 अंश येणार आहे. त्यानंतर मेजर अँगल BCD, हा मेजर अँगल BCD बरोबर किती येणार आहे, तर हा C आणि तो A हे सम्मुख कोन आहेत म्हणजे दोघांची बेरीज किती, 180 असते. मग BCD किती असेल, तर 180 अंश वजा ते आहेत 75 अंश म्हणजेच हे किती येतील, 105 अंश आले. आता आपल्याला हे दोन्ही पूर्ण कोन मिळालेले आहेत. हा मिळाला 95 अंश आणि हा मिळाला 105 अंश. आता आपण यांच्या निम्मे जे आहेत ते काढू शकतो. म्हणजे एक्सचं माप किती येणार आहे, ते येणार आहे या 95च्या निम्म म्हणजेच 95/2, बेचोक 8, बेसाती 14 आणि बेपंचे 10. आणि ओचं माप किती असणार आहे, ओ बरोबर असणार आहे 105च्या निम्मे म्हणजे 105/2, बेपंचे 10, बेदोने 4 आणि बेपंचे 10, 52.5 अंश. एक्स आणि ओची मापं मिळाली आपल्याला, एक्स आणि हा ओ हे मिळाले. आता त्रिकोण BOC मध्ये पहा, त्रिकोण BOC मध्ये काय आहे, BOC मधील तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180 असणार आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. म्हणजेच यामध्ये हा एक्स प्लस ओ प्लस मेजर अँगल BOC बरोबर असणार आहेत 180 अंश. एक्सची किंमत माहिती आहे आता 47.5, हे 47.5, ओची काढली आपण 52.5 प्लस मेजर अँगल BOC बरोबर झाले 180 अंश. यांची बेरीज करा, यांची बेरीज किती होणार आहे, 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 7 आणि 2 9 1 10 0, हातचाला 1, 5 आणि 4 9 1 10, 100 अंश होणार आहेत हे. प्लस मेजर अँगल BOC बरोबर आहेत 180 अंश. मग BOCचं माप काढायचं तर हे 100 तिकडे जाऊन वजा होतील म्हणजेच मेजर अँगल BOC बरोबर काय असणार, 180 वजा 100 म्हणजे राहिले किती, 180तनं 100 गेले राहिले 80 म्हणजेच BOCचं माप जे आहे ते किती असणार आहे, 80 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कसं सोडवलं लक्षात आलं असेल. सम्मुख कोनांची बेरीज 180 असते, त्याच्यावरून हा कोन आणि हा कोन काढून घेतला, समोरचे कोन दिलेले होते. त्यानंतर हे कोन दुभाजक आहेत त्यावरून अर्धे कोन किती आहेत ते काढले आणि त्रिकोण BOC मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असणार आहे. पैकी या दोघांची बेरीज 180तून वजा केली, 180 वजा 100 आणि आपल्याला अँगल BOCचं माप मिळालेलं आहे ते म्हणजे 80 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि आकृती दिलेली आहे. चला सोडूया. साधा सोपा प्रश्न आहे तो देखील. प्रत्येक प्रश्नाला सोपं म्हणायचं म्हणजे आधी मानसिकता तयार होते आपली ती सोडवण्याची. सोबतच्या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे, तर मेजर अँगल QPT बरोबर किती. ओ हे वर्तुळाचं केंद्र आहे, तर मेजर अँगल QPT या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. चला सोडवू. साधा सोपा प्रश्न आहे. या कोनाचं माप 110 अंश दिलेला आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे ROQ हा जो कोन आहे तो केंद्रीय कोन होणार आहे. कोनाचा शिरोबिंदू म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू तो असतो केंद्रीय कोन आणि केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढंच असतं. म्हणजे RQ जो कंस आहे त्याचं माप पण असणार आहे 110 अंश.
RQ मिळाला. आता याच्यावरून आपण या कोनाचं माप काढू शकतो. अँगल RPQ या कोनाने आंतरखंडित केलेला कंस आहे कंस RQ आणि आंतरलिखित कोनाचं माप जे आहे ते त्याने आंतरखंडित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्म असतं. 110च्या निम्मे म्हणजे हे किती येणार आहेत 55 अंश येणार आहे RPQचं माप. बस 55 मिळालं. आता प्रश्न सुटल्यात जमा आहे, कारण हा कंस RPQ आणि कोन QPT हे जे दोन कोन आहेत हे दोन्ही कोन काय आहेत तर रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांची बेरीज असते 180 अंश. एकाच रेषेवर असणारे दोन कोन आहेत म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. या कोनाचं माप जर आपण म्हणूया x आहे तर x अधिक हे 55 अंश बरोबर असणार आहेत 180 अंश. x ची व्हॅल्यू काढायची 55 तिकडे जाऊन वजा 180 वजा 55 म्हणजेच x बरोबर येणार 10तनं 5 गेले 5 आणि 17तून 5 गेले राहिले 12 125 अंश. x ची किंमत आली 125 अंश आणि x म्हणजेच काय आपला हा कोन QPT त्याचं माप आलेलं आहे 125 अंश जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. गुणधर्म वापरून प्रश्न सोडवायचे आहेत. केंद्रीय कोनावरून आपण कंसाचं माप काढलं. कंस जो आहे तो आंतरखंडित कंस होता त्यावरून आंतरलिखित कोनाचं माप काढलं. त्या कोनाच्या मापावरून रेषीय जोडीतील कोन आहेत हे दोन म्हणून आपण अँगल QPTचं माप 180 वजा 55 करून QPTचं माप 125 अंश काढलेलं आहे. या पद्धतीने तर्क लावून ही उदाहरणं सोडवावी लागतात. त्याच्यामध्ये आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, आपल्याला माहीत असलेले गुणधर्म आणि कोणता गुणधर्म कुठे रिलेट होतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी कधी जमणार आहेत या सरावाने जमणार आहेत. त्यासाठी भरपूर उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि आधीच्याच प्रश्नासारखी आकृती दिसते, थोडी वेगळी आहे. प्रश्न वाचा, सोडवायला सुरुवात करा. सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र असून O हे वर्तुळ केंद्र आहे. मेजर अँगल OBC 35 अंश OBC 35 अंश आहे. तर मेजर अँगल BAC बरोबर किती विचारला आहे BAC या कोनाचं माप काढायचं. आता लगेच लॉजिक लागलं पाहिजे की या कोनाचं माप काढण्यासाठी एकतर हे दोन्ही पूर्ण कोन माहीत पाहिजे, पण हे कोन दुभाजक आहेत असं काही सांगितलेलं नाही. मग याचं माप कोणावरून काढू शकतो तर या वर्तुळ कंसावरून आपण त्याचं माप काढू शकतो. याच्या निम्मा तो असणार आहे. या वर्तुळ कंसाचं माप कसं काढू शकतो तर याचं माप O हा वर्तुळाचा केंद्र आहे म्हणजेच त्याचा जो केंद्रीय कोन आहे त्याच्या एवढंच माप याचं असणार आहे. केंद्रीय कोनाचं माप कसं काढणार तर त्यासाठी त्रिकोण OBC मधले दोन कोन आपल्याला दिलेत. इथं देताना एकच कोन दिला होता OBC, दुसरा आकृतीत दिला, पण समजून घ्या की OB आणि OC या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे याचे पायालगतचे कोन एकरूप असतात. आता त्रिकोण OBCचा विचार करू आणि आधी केंद्रीय कोनाचं माप काढून घेऊया. त्रिकोण OBC मध्ये काय आहे तर OBC मध्ये जो कोन दिलेले आहेत त्यांची डायरेक्ट मापं घेतो मी. 35 अंश अधिक 35 अंश अधिक आपल्याला काढायचं अँगल BOC. अँगल BOC बरोबर होणार आहेत 180 अंश. तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180, 35 आणि 35 झाले 70 म्हणजेच मेजर अँगल BOC बरोबर हे 180 मायनस हे 35 आणि 35 70 झाले होते, 70 तिकडे जाऊन वजा होणार आहेत म्हणजेच मेजर अँगल BOC बरोबर मिळालेला आहे 110 अंश. 110 अंश मिळाला, आपलं काम संपल्यात जमाय. आता हा मिळाला 110 अंश. केंद्रीय कोन 110 अंश आहे तर त्याचा संगत जो वर्तुळ कंस आहे त्याचं माप सुद्धा असणार आहे 110 अंश आणि हा जो कंस आहे तो कोन BAC ने आंतरखंडित केलेला आहे आणि त्या आंतरलिखित कोनाचं माप हे त्याने म्हणजेच मेजर अँगल BAC बरोबर या BACचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं म्हणजेच 110 अंश च्या निम्म असणार आहे म्हणजे 2×10 55 अंश. BACचं माप आलेलं आहे 55 अंश
हाला 55 आणि 55 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पहा कसे गुणधर्म वापरत टप्प्याटप्प्याने आपण विचारलेल्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचतोय. लक्षात आलं असेल. आता मजा यायला लागली असेल भूमितीमध्ये, कारण भूमितीमध्ये प्रॉब्लेम्स असतात. एखादं कोडं सोडवल्यासारखे हे प्रश्न सोडवावे लागतात, पण हे प्रश्न सोडवायला सगळे गुणधर्म माहीत असावे लागतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि सत्य असत्य विधानावर आधारित असा प्रश्न आहे. चला पाहूया. सोबतच्या आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महत्वाचं असत्य आहे. पहिलं, कंस AXB व कंस CYD हे एकरूप आहेत. AXB आणि CYD हे एकरूप कंस आहेत का? तर यांच्या ज्या त्रिज्या आहेत या त्रिज्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे हे दोन्ही कंस जे आहेत हे एकरूप होऊ शकणार नाहीत. म्हणजेच पहिले जे विधान आहे तेच असत्य आहे. पुढे आहे दुसरं विधान पाहूया. कंस CYD ची लांबी ही कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त आहे. या CYD ची लांबी आणि AXB ची लांबी, कंसाची लांबी वेगळी आणि कंसाचं माप वेगळं. कंसाचं जे अंशात्मक माप आहे हे केंद्रीय कोना एवढंच असतं, म्हणजे AXBचं जे अंशात्मक माप आहे ते 60 अंश आहे आणि CYDचं पण अंशात्मक माप आहे ते पण 60 अंशच आहे. पण कंसाची लांबी म्हणजे काय? जो वर्तुळाचा परिघ आहे त्याचा जो भाग काढलेला आहे ती म्हणजे असते त्या वर्तुळ कंसाची लांबी. आणि ते काढण्याचं सूत्र पुढे आहे आपल्याला 8वी मध्ये वगैरे, की थिटा भागिले 360 गुणिले 2πr. या सूत्राचा वापर करून आपण वर्तुळ कंसाची लांबी काढू शकतो. पण इथं दिसते आपल्याला की त्रिज्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे वर्तुळ कंसांची लांबी सुद्धा वेगळी असणार आहे. म्हणजे हे विधान जे आहे हे सत्य विधान आहे. पुढचं विधान आहे मेजर ऑफ कंस AXB बरोबर मेजर ऑफ कंस CYD. AXBचं अंशात्मक माप 60 अंश, CYDचं सुद्धा 60 अंश, हे सुद्धा बरोबर आहे. आणि शेवटचं आहे मेजर अँगल AOB. AOB कोणता आहे? AOB म्हणजे हा कोन इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल COD. COD म्हणजे तोच कोन. हे दोन्ही एकरूप आहेत. हे विधान सुद्धा योग्य आहे. यात कन्फ्युजन कुठं होऊ द्यायचं नाही. कंसाची लांबी म्हणजे ही लांबी असते, म्हणजे परिघावरचा जेवढा भाग त्या वर्तुळ कंसाने व्यापलेला आहे ती म्हणजे असते त्याची वर्तुळ कंसाची लांबी. त्याचं अंशात्मक माप जे आहे ते मात्र सेम असतं केंद्रीय कोना एवढं. पहिल्या याच्यामध्ये एकरूप, तुम्ही म्हणाल दोघं पण 60 अंश 60 अंश आहेत म्हणजे एकरूप आहेत. नाही, काय एकरूप नाही? एकरूप म्हणजे तंतोतंत जुळणारे. हा कंस AXB जर उचलला आणि या CYD वर ठेवला तर तंतोतंत जुळेल का? नाही. एकरूप असण्यासाठी ते तंतोतंत जुळले पाहिजेत. त्यामुळे यातलं असत्य जे विधान आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 1, की AXB आणि CYD एकरूप नाही आहेत. ते तिथं आहेत दिले, त्यांची अंशात्मक माप सारखी आहेत पण त्यांची लांबी मात्र वेगवेगळी आहे, त्यामुळे ते एकरूप होणार नाहीत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. वाचा, सोडवायला सुरुवात करा, जमणार आहे तुम्हाला. आकृतीत O हे वर्तुळ केंद्र असून O हा वर्तुळाचा केंद्र आहे. मेजर अँगल AOB बरोबर 120 अंश. AOB हा केंद्रीय कोन आहे आणि त्याचं माप 120 अंश दिलेलं आहे. आणि रेख AC एकरूप रेख DC. AC आणि DC एकरूप आहेत, म्हणजेच हा त्रिकोण जो आहे तो समद्विभुज त्रिकोण होतो. म्हणजेच याचे हे पायालगतचे जे कोन आहेत हे एकरूप असणार आहेत. पुढे सांगितले तर मेजर अँगल DAC बरोबर किती? आणि विचारले माप कोणाचं? DAC म्हणजे याच कोणाचं, म्हणजे या कोणाचं काढा किंवा या कोणाचं काढा, हे दोन्ही कोन काय आहेत? एकरूप आहेत. का? तर हा त्रिकोण जो आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे. चला सोडवूया. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्या म्हणजे कोन AOB हा केंद्रीय कोन आहे. हा केंद्रीय कोन आहे याचाच अर्थ याचं माप आणि या वर्तुळ कंसाचं माप सारखं असणार आहे. म्हणजे या वर्तुळ कंसाचं माप पण झालं 120 अंश. हा 120 अंश झाला. आता हा कोन कुणी आंतरखंडित केलेला आहे. पहा, आंतरलिखित कोनाने आंतरखंडित केलेला.
हा डी जो बिंदू आहे तो वर्तुळावर नाही, म्हणजे तो आंतरलिखित कोन नाही. यात आंतरलिखित असणारा कोन कोणता आहे? ACB आहे. हा जो कोन दिसतोय हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस जो आहे तो हा कंस AB आहे. या ACBचं माप या आंतरखंडित कंसाच्या अर्ध असतं, याच्या निम्म असतं. 120च्या निम्मे म्हणजे हा कोन झाला 60 अंश. आकृतीवरच सोडवतोय, समजत असेल तुम्हाला. हा 120 आहे, याच्या निम्मा हा आंतरलिखित कोन तो झाला 60 अंश. आता पुढचा टप्पा, पुढे पहा. ही रेषाखंड BD आहे आणि या एकाच रेषाखंडावर असणारे हे दोन कोन आहेत. म्हणजे हे दोन कोन काय झाले? रेषीय जोडीतील कोन झाले. कसले कोन झाले? रेषीय जोडीतील. आणि रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. त्यांची बेरीज 180 असते. पैकी हा 60 अंश आहे, म्हणजे या बाजूचा त्याची रेषीय जोडी असणाऱ्या कोनाचं माप किती असणार आहे? ते असणारे 180 वजा 60 म्हणजेच किती? 120 अंश. म्हणजे हा कोन जो आहे तो आलेला आहे 120 अंश. आता प्रश्न सुटलाच जमा आहे. पहा कसा. आता आपल्याला पाहायचा आहे फक्त तो म्हणजे त्रिकोण. त्रिकोण CAD मध्ये पहा. आता त्रिकोण CAD मध्ये आता हे जे दोन कोन आहेत हे एकरूप आहे, त्यांना आपण XX मानूया. मग या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ती किती असणार? x अधिक x अधिक हे 120 बरोबर असणार आहे 180 अंश. x अधिक x होतील हे 2x, 120 तिकडे जाऊन वजा 180 वजा 120 अंश म्हणजेच 2x बरोबर आले किती? हे 60 अंश. x बरोबर काय होणार? 2 जाऊन भागिले होईल 60च्या निम्मे 30 अंश. x ची किंमत आलेली आहे 30 अंश आणि x म्हणजेच काय होता? हा कोन होता, त्याचं माप आलेलं आहे 30 अंश. हा पण असणार आहे 30 अंश. आपल्याला काय विचारलेलं होतं? मेजर अँगल DAC बरोबर किती? DAC तो आलेला आहे 30 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथून पुढे तोंडी काढता आलं असतं. हा 120 आहे आणि हे दोन्ही कोन एकरूप आहेत. 180 ने 120 गेले, राहिले 60, म्हणजे हे दोन्ही कोन किती? 30-30 होतात. बरेच गुणधर्म आपल्याला वापरावे लागतात आणि त्यावरून आपल्याला पाहिजे असलेल्या कोनाच्या मापापर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. लक्षात आलं असेल तुमच्या. नसेल आलं तर पुन्हा एकदा रिपीट करून पहा हाच प्रश्न आणि समजेल तुम्हाला, काही अडचण येणार नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. समजत असेल तर कमेंटमध्ये येस लिहा. कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत चला. प्रश्न क्रमांक 8 आहे. O हे केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. मेजर अँगल AOB बरोबर 80 अंश, तर मेजर अँगल OCD बरोबर किती हे विचारलेलं आहे. आकृती दिलेली नाही. चलो आपण काढूया आकृती. हे आहे वर्तुळ आणि त्याचा केंद्रबिंदू आहे O. आता O या केंद्र असणाऱ्या वर्तुळात AB आणि जीवा CD या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. ही जीवा AB म्हणूया आणि हिला जीवा CD म्हणूया. ही आहे AB आणि ही आहे CD. या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. समान अंतरावर आहेत याचाच अर्थ काय? त्या दोन्ही जीवा काय असणार आहेत? त्या दोन्ही जीवा एकरूप असणार आहेत. का? तर वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा ह्या एकरूप असतात. हा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. पुढे सांगितले मेजर अँगल AOB बरोबर 80 अंश आहे. AOB हा इथे आहे O, तर AOB या पूर्ण कोनाचं माप सांगितलेलं आहे 80 अंश. हा आहे 80 अंश. तर विचारले OCD बरोबर किती? हा OC आणि D या कोनाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. चला त्याचं माप शोधणं सुद्धा सोपी गोष्ट आहे. त्यासाठी ही OD पण जोडून घेतो मी आता. हा कोन जर 80 अंश आहे तर याचा विरुद्ध कोन जो आहे तो देखील किती असणार आहे? हे मधलं आता पुसून टाकतो मी, याची गरज नाही, आता आपल्याला कळलंय. तर या 80च्या विरुद्ध कोन पण किती असणार आहे? हा सुद्धा 80 अंश असणार आहे. आता त्रिकोण OCD पहा. OCD मध्ये काय आहे? तर OC आणि OD या काय आहेत? वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणजे त्या एकरूप असणार. म्हणजेच त्रिकोण OCD जो आहे या त्रिकोण OCD मध्ये पहा काय होतंय? हा समद्विभुज त्रिकोण होतो. म्हणजे याचे पायालगतचे कोन जे आहेत
हे कोण एकरूप असणार आहेत आणि ते एकरूप असणारे कोण जे त्यांची माप आपण x मानूया. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती 180 असते, म्हणजेच x अधिक हे 80 बरोबर होणार आहेत 180 अंश. x अधिक x झाले 2x बरोबर 80 तिकडे जाऊन वजा होणार आहेत 180 वजा 80 म्हणजेच 2x बरोबर आलेले आहेत 100 अंश. म्हणजेच x बरोबर हे 2 जाऊन 100ला भागिले होतील म्हणजेच येणार आहे 50 अंश. x ची किंमत आली 50 अंश. x म्हणजेच काय आहे, अँगल OCDचं माप आहे, मेजर अँगल OCDचं माप आहे. आपल्याला तेच विचारले OCD बरोबर किती आणि तो आलेला आहे 50 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कसा सोडवला लक्षात आला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि त्यामध्ये दिलेले आहेत चक्रीय चौकोनाची कोणांची गुणोत्तरं. पुढील पर्यायात चौकोनाच्या कोणाची गुणोत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे हे विचारलेलं आहे. चक्रीय चौकोन म्हणजे काय, असा चौकोन ज्याचे चारही शिरोबिंदू जे आहेत हे काय असतात, वर्तुळावर असतात. आता यामध्ये दिलेली आहेत गुणोत्तर आणि याचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. 1 2 3 4. पहिलं गुणोत्तर पाहूया. 1 2 3 4. आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 येते. ही गुणोत्तरं दिली आहेत, यांना जर समानपट आपण x मांडली तर ते कोण काय असणार आहेत, 1x 2x 3x आणि 4x. मग यामध्ये सम्मुख कोण कोणते होतात, 4 आणि 2. हे 4 आणि 2 हे आहेत सम्मुख कोण, म्हणजे यांची बेरीज येते 6x. मग 1 आणि 3x हे सम्मुख कोण आहेत, 1 आणि 3x यांची बेरीज येते 4x. जर दोन्ही कोणांची बेरीज 180 येते तर 3x अधिक 1x म्हणजे 4x झाले. मग हे पण 4xच यायला पाहिजे होते, म्हणजे त्यांची बेरीज 180 झाली पाहिजे. म्हणजे दोघांची बेरीज जी आहे ती सारखी आली पाहिजे. कोणाची, सम्मुख कोणांची जी बेरीज आहे गुणोत्तरातली ती समान आली पाहिजे. म्हणजे पहिल्यामध्ये ती काही समान येत नाही, तो पर्याय कट झाला. दुसरा पर्याय आहे 2 3 4 5. आता ते आपण यामध्ये मांडून पाहूया. 2 3 4 5. 2 3 4 5. इथं बेरीज पहा, 5 आणि 3 होते 8 आणि 4 आणि 2 होतात 6. 8 आणि 6 इक्वल येतात का, नाही, म्हणजे हा पर्याय पण शक्य नाही. पुढचा पर्याय पाहूया. पुढचा पर्याय काय आहे तो लगेच मांडून पाहू. तो आहे 3 4 5 6. 3 4 5 6. इथे 6 आणि 4 होतात 10 आणि 5 आणि 3 होतात 8. 10 आणि 8 इक्वल आहेत, नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा शक्य नाही. चला पुढचा शेवटचा पर्याय आहे, अर्थात तेच उत्तर असणार आहे. ट्राय करूया. 2 4 5 3. 2 4 5 3. इथं 4 आणि 3 होतात 7 आणि 5 आणि 2 होतात 7. म्हणजे 7x आणि 7x असे हे दोन्ही कोण 180 180. यांची पण बेरीज 180 आणि यांची पण बेरीज 180. तेव्हा तो होणार आहे चक्रीय चौकोन. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर येईल. लॉजिक कसं लावलं समजलं असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो सोडवून पहा. सोडवायचाच आहे. चला करूया सुरुवात. सोबतच्या आकृतीत जीवा AB ची लांबी 16 सेंटीमीटर आहे. 16 सेंटीमीटर पूर्ण AB जो आहे तो आहे 16 आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब दिसतो इथं, म्हणजे हे किती 8 आणि ही 8 असणार आहे. 8 आणि 8 होती. AB पूर्ण 16 आहे. MP बरोबर 4 सेमी आहे. हा MP जो आहे तो आहे 4. O हे वर्तुळ केंद्र आहे, ठीक आहे. तर त्रिज्या किती, तर आपल्याला काढायची आहे त्रिज्या. या पद्धतीचा एक प्रश्न आधीच्या स्वाध्यायात आपण सोडवलेला होता. तिथे व्यास काढायचा होता, पूर्ण MN काढायचा होता आपल्याला. सेम असाच प्रश्न होता. तर पहा इथे आपण मानूया की त्रिज्या जी आहे ती R आहे. त्रिज्या जर R असेल
तर ओ पी ही देखील काय आहे, त्रिज्या आहे. ती पूर्ण त्रिज्या आर आहे. पैकी हा भाग जो आहे एम पी 4 आहे, म्हणजे ओ एम किती असणार आहे, R-4 असणार आहे. पहा, पूर्ण त्रिज्या आर आहे, पैकी हे 4 गेले म्हणजे ओ एम किती आला, R-4. आता आपल्याला पुन्हा आधार घ्यायचा आहे काटकोन त्रिकोणाचा. काटकोन त्रिकोण ओ एम ए मध्ये, त्रिकोण ओ एम ए मध्ये काय आहे, काटकोन त्रिकोणात काय असतो, कर्णाचा वर्ग बरोबर, हा कर्ण आहे, आरचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच R-4चा वर्ग, R-4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या 8चा वर्ग, हे आर वर्ग बरोबर A-B ब्रॅकेट स्क्वेअर. तेव्हा पण सांगितला होता फॉर्म्युला, A-B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू असतो A² - 2AB + B² असतो. याच्यावर आधारित खास आपल्याला एक घटक आहे पुढे, त्यावेळेस आपल्या ते चांगलं लक्षात येईल. पण इथे लक्षात घ्या, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग प्लस 8चा वर्ग आहे 64. चला, हे आर वर्ग जे आहेत इकडे होऊन वजा होणार आहेत, R² - R² इज इक्वल टू, हे काय झाले, 4 दुने 8R झाले, निगेटिव्ह 8R प्लस 4चा वर्ग किती होणार आहे 16 अधिक हे 64. हे R² गेले पॉझिटिव्ह निगेटिव्ह 8R इकडे येऊन पॉझिटिव्ह होणार आहेत, पॉझिटिव्ह 8R बरोबर 16 अधिक 64 म्हणजे 64 6 70 आणि 10 झाले 80. 8R बरोबर 80 झाले, म्हणजेच R बरोबर काय होणार 80/8, 8 10 होतात 80, म्हणजेच हे काय येणार आहेत सेंटीमीटर. R म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे 10 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 2च घटक झाले की लगेच पायथागोरसचं प्रमेय आहे, ते झाल्यानंतर मात्र आपली यावर मास्टरी असेल, तेव्हा आपली त्रिकुट पाठ होतील आणि झटपट यातली उदाहरणं सोडवता येतील. इथं मात्र वर्गविस्तार जे आहेत त्याची जी सूत्र आहेत यांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. तो घटक झाल्यानंतर तुमची पूर्ण मास्टरी येईल जेव्हा सगळ्या घटकांचं, कारण गणितामध्ये एकच घटक आणि त्याच्यावरच प्रश्न असं होत नाही, तर अनेक घटक एकत्र येऊन प्रश्न तयार होत असतात. तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या सर्व घटकांचं नॉलेज असणं गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा सर्व घटक होतील आणि जेव्हा आपण याच्यावरील चॅलेंजिंग प्रश्न चालू करू त्यावेळेस खरी मजा चालू होणार आहे. अजून सध्या आपण सगळं बेसिक गोळा करतोय. चला जाऊ पुढे. पुढे काही नाही, या ठिकाणी आपला स्वाध्याय 16.3 जो आहे तो देखील संपलेला आहे. म्हणजेच घटक 16 याची पूर्ण माहिती घेऊन झाली, सर्व स्वाध्याय सोडून झाले. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओत, ज्यात सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 17 त्रिकोणाचे गुणधर्म. टोटल 32 घटके आहेत, त्यातले 16 संपले म्हणजे आपला 50% सिलेबस आता कव्हर झालेला आहे आणि पुढच्या 1 महिन्याच्या आत राहिलेला 50% सिलेबस देखील कव्हर होणार आहे. त्यानंतर आपण जे चॅलेंजिंग प्रश्न आहेत प्रत्येक घटकानुसार त्यांच्या व्हिडिओज तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचा काठिण्य पातळीचा देखील सराव होणार आहे. चला भेटूयात घटक 17च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांना ॲडव्हान्स तयारी करायची, व्हरायटीचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांनी या ठिकाणी दिसणारी प्लेलिस्ट TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, की ज्यामध्ये 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न जे पोलीस भरतीत विचारले गेलेले आहेत असे प्रश्न आहेत, त्यांचा सराव करा. व्हरायटी प्रश्नांचा सराव होईल. गणितातला स्कोअर 90+ जाईल, प्लस तुम्ही राज्याच्या यादीपर्यंत जाऊन पोहोचू शकता. तुम्हाला सर्वांना तयारीसाठी शुभेच्छा. भेटूया घटक 17च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.